तुम्हाला सांगते, जगातलं सगळं सुख एक साईडला आणि डाळ भात खाण्याचा आनंद एक साईडला. तसं माझी वरणवाली रेसिपी खूप जास्त व्हायरल गेली होती आणि सर्वांना खूप आवडली. जर तुम्ही कधी सोलापूर साईडला गेलात ना, तर तिकडे आवर्जून दालचा खावा. साध्यातलं साधं म्हणजे गाड्यावर जरी ते दालचा विकायला थांबले असतील ना, तरी त्यांचा दालचा इतका टेस्टी लागतो ना. जेव्हाही मी घरामध्ये लाल तिखटवाली डाळ बनवायला घेते, मी ट्राय करते की तसा दालच्याचा टेस्ट आला पाहिजे. मूग, मसूर आणि तूर डाळ, त्यामध्ये हिंग, अर्धा चमचा हळद टाकून उकडायला ठेवलंय. 3-4 शिट्ट्या करून घेते. त्यानंतर राई, जिरे, कढीपत्ता माझ्याकडे नव्हता. आलं, लसूण तर आपलं घरचं ठेचलेलं पाहिजे आणि एक लाल मोठा कापलेला टोमॅटो टाकून मीठ चवीनुसार, धना जिरा पावडर, लाल तिखट, थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर, हे सर्व टाकून चांगलं मिक्स करायचं. दालचा हा दोन्ही प्रकारे बनवला जातो, एक व्हेज आणि नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये भोपळा, शेवगा, शेंगा आणि मटण टाकून बनवतात. व्हेज वाला थोडाफार असाच बनवला जातो आणि मला डाळ भात रोज जरी दिलं तरी मी कंटाळणार नाही. या मंडळी, खायला भेटू परत. बाय.